तर मी स्टिच केलेला ब्लाऊज पीसपासून किचन ॲप्रन, मला किचन ॲप्रनची खूपच गरज होती. कारण भांडी घासताना किंवा जेवण वगैरे बनवताना तेलाचे वगैरे खूपच डाग उडत होते माझे, त्याच्यामुळे 1-2 ड्रेससुद्धा खराब झाले. त्यामुळे मी ठरवलं आता किचन ॲप्रन स्टिच करायचं. त्याच्यासाठी यूट्यूबवरच सर्च मारलेलं मी किचन ॲप्रन स्टिचिंग कटिंग. तर पाहिले तर खूपच सोपे आहे. जेमतेम 15 ते 20 मिनटं लागलेली मला हा किचन ॲप्रन कटिंग आणि स्टिचिंग करण्यासाठी. पाहू शकता मी त्याला पॉकेटसुद्धा स्टिच केलेलं, जेणेकरून मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी होईल. प्रत्येक साडीमध्ये एक ब्लाऊज पीस असतो, त्याच ब्लाऊज पीस शिवतो, म्हणून हा ब्लाऊज पीस माझ्याकडे तसाच पडून होता एखाद वर्ष. म्हटलं याचाच किचन ॲप्रनसाठी उपयोग होईल आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी माझ्यासाठी किचन ॲप्रन स्टिच केला. तुम्हाला कसा वाटला माझा हा किचन ॲप्रन? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. हा खूपच सोपा आहे.